नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महामेट्रो मीरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार हजर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे वाहनचालक सीसीटीव्ही कैदेत. आणि NT केळकर मेमोरियल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा स्टेडियममध्ये संपन्न. तब्बल 14 वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश येत असून सन 2009मध्ये मीरा भाईंदरवासियांना दाखवलेलं स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमीरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदरवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते दहिसर ते काशीमीरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळेला बोलत होते. त्यांच्यासोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता आणि त्यांची तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम होती. यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की सन 2009मध्ये जेव्हा या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्यावेळेला मी येथील नागरिकांना मेट्रोचं स्वप्न दाखवलं होतं. तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी माझ्या या घोषणेची त्यावेळेला खिल्ली उडवली होती, परंतु गेल्या 14 वर्षांमध्ये सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसून येते. सन 2014मध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झालं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमीरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदरवासीय मेट्रोनं अंधेरीपर्यंत जाऊ शकतात. तसंच तिथून मेट्रो 1चा वापर करून एअरपोर्ट स्थानक 3मधून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतात. त्यामुळे नवीन वर्षात मीरा भाईंदरवासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन इथे जाण्यासाठी मेट्रोचं नेटवर्कद्वारा सुविधा उपलब्ध असणार आहे. 2.5 महिन्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे 30,085 वाहनचालक सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. कॅडबरी सिग्नलवरील तिसऱ्या डोळ्यानं ही कामगिरी केली असून नियमांचं पालन न करणाऱ्यांना दंडासह चलन पाठवलं आहे. 24 तास कार्यान्वित असलेल्या या हाय डेफिनिशन कॅमेऱ्याद्वारे सिग्नलवरील वाहतुकीवर करडी नजर ठेवली जाते. ठाण्यात वाहतुकीला शिस्त लावण्याकरता तसंच वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी ITMS प्रणालीचा अवलंब केला आहे. 1 सप्टेंबरपासून ठाण्यातील कॅडबरी जंक्शन सिग्नलवर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील 2.5 महिन्यात कॅडबरी सिग्नलवर वाहतूक नियमभंग करणाऱ्या तब्बल 30,085 वाहन चालकांना लक्ष्य केले. सिग्नल तोडणे 18,165 इतकी, विना हेल्मेट दुचाकी चालवणारे 10,611 इतके आहेत. सिग्नलवरील स्टॉप लाईनवर न थांबणाऱ्या 815 आणि ट्रिपल सीट वाहनं हाकणाऱ्या 494 जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या दोषी वाहन चालकांवर 30,85,000 इतका दंड आकारण्यात आला. ठाण्यातील प्रतिष्ठेची 49वी NT केळकर मेमोरियल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता मोठ्या उत्साहात सुरू झाली. या स्पर्धेला ठाणे शहरातील विविध शाळांच्या क्रिकेटपटूंसह क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय महिला क्रिकेट संघाचे बॉलिंग कोच आविष्कार साळवी यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती विशेष ठरली. ठाणे स्पोर्टिंग कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धेचे आयोजक आणि ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर तसंच ठाणे महानगरपालिका उपायुक्त आणि क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ केला. यावेळेला बोलताना मान्यवरांनी शालेय पातळीवरील क्रिकेट स्पर्धांमुळे खेळाडूंना मिळणाऱ्या संधींचा विशेष उल्लेख केला. विद्यार्थ्यांमधील क्रीडा संवर्धन, शिस्त आणि संघभावना वाढवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. उद्घाटन सोहळ्याला विविध शाळांचे प्रशिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी नागरिक आणि उत्सुक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुढील काही दिवस ठाण्यातील युवा क्रिकेटपटूंमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळणार असून विजेत्या संघाला गौरव चिन्हासह विशेष बक्षिसं देण्यात येणार आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही 49वी NT केळकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे. आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आलेत. ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय. आविष्कारचं या टुर्नामेंटशी खूप अतूट नातं आहे, ठाणेकर आहे, त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ही NT केळकर टुर्नामेंट देखील तो अनेक वर्ष खेळलेला आहे.
त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली. आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील. स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं करतायत. आणि त्यामुळे या टुर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते. पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल. आज या निमित्ताने मी सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा देतो. या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ 21 संघ आलेले आहेत. निरनिराळ्या ठिकाणचे असतात, पूर्ण जिल्ह्यामधले असतात आणि काही काही संघ तर गेली पहिल्या वर्षापासून खेळतायत. आता आज जी डोंबिवलीचा SV जोशी संघ आहे हा पहिल्या वर्षीपासून खेळणारा संघ आहे. अशी टुर्नामेंट डिसेंबरला त्याचा बक्षीस समारंभ होईल. वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिकांची टंचाई जाणवते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं करोना काळातील मॉडेलप्रमाणे पुन्हा भाडेतत्वावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पालिकेकडे 6 नियमित आणि 5 कार्डियक अशा एकूण 11 रुग्णवाहिका आहेत. मात्र या गाड्यांचं वय 12 ते 15 वर्षादरम्यान असल्यानं वारंवार त्या नादुरुस्त होणं, रस्त्यावर बंद पडणं आणि काही वाहनांना 15 वर्षांहून अधिक वयोमान झाल्यानं शहराबाहेर नेण्यास RTOची परवानगी मिळत नसल्याच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. ठाणे महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या 33 आरोग्य केंद्र, 6 प्रसूतीगृह आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण ये-जा करतात. प्रसूतीगृहातील महिलांना उपचारासाठी कळवा किंवा काही वेळेला मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये हलवावं लागतं. मागणीच्या तुलनेत विद्यमान ताफा अपुरा ठरत असल्यानं पर्यायी उपाय म्हणून रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या सेवेअंतर्गत 24 तास हेल्पलाईन, रिअल टाईम GPS ट्रॅकिंग, संपूर्ण शहरात एक समान दर, गंभीर रुग्णांसाठी प्राधान्य आणि कॉल केल्यानंतर 15 ते 20 मिनिटात रुग्णवाहिका पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. शहराच्या वाढत्या गरजांनुसार रुग्णवाहिका सेवा सक्षम करण्यासाठी भाडेतत्व हा प्रभावी पर्याय आहे. नागरिकांना जलद सेवा देणं हे आमचं प्राधान्य आहे. JNNURM आणि BSUP अंतर्गत सर्वसामान्य सदनिकाधारकांना अवघ्या 100 रुपयात रजिस्ट्रेशन करण्याची सवलत देण्यात आली असून 1% मुद्रांक शुल्कात देखील सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेऊन त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला. याबाबत आमदार संजय केळकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. JNNURM आणि BSUP अंतर्गत ठाणे विभागात उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांना सदनिका देण्यात आलेल्या असून यात 6,343 कुटुंबियांचा समावेश आहे. ही कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मजूर, कामगार अशा सर्वसामान्य लोकांची असल्यानं त्यांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी करण्यासाठी लागणारा 50,000 ते 1,34,000 रुपयापर्यंतचा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे या सदनिका त्यांच्या नावे होण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. याबाबत रहिवाशांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन ही व्यथा मांडली. केळकर यांनी याबाबत राज्य शासन आणि पालिका प्रशासन यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत या कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी केली होती. अखेर राज्य सरकारनं या कुटुंबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी आणि 1% मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली. त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला असून त्यामुळे BSUP इमारतींमधील हजारो कुटुंबांचा सदनिका नावे करून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. याबाबत बोलताना केळकर म्हणाले की याबाबत मी 5 पत्र लिहिली असून राज्य शासन आणि महापालिका प्रशासन त्याच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्य सरकारनं याबाबतचा अध्यादेश काढल्यानं BSUP इमारतींमधील सुमारे 50,000 रहिवाशांना त्याचा फायदा झालाय असं सांगत केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महायुती सरकारचं माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय शिंदेसाहेब, माननीय अजितदादा यांचं मी तमाम ठाणेकरांच्या तर्फे मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आज आमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. जी गोरगरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना JNNURM, BSUP याच्यामध्ये ज्या सदनिका दिलेल्या होत्या अशा जवळजवळ 8-9 हजार लोक यामध्ये राहत होते आणि त्यांचा मुद्रांक शुल्काचा प्रश्न फार मोठा होता. तो अतिशय प्रलंबित पण होता. त्यांना हे मुद्रांक शुल्क म्हणजे पर सदनिका 50,000, 60,000, 1 लाख भरणं शक्य नव्हतं.
आणि त्याच्यामुळे आज शासनाने हा निर्णय केलेला आहे की त्यांना याच्यामध्ये पूर्ण सवलत दिली आहे आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि त्यामुळे हा 2018 पासून जो आम्ही पाठपुरावा करत होतो, कारण जवळजवळ माझ्याकडे 5 पत्र आहे की त्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो. महापालिकेने देखील प्रस्ताव जो आहे तो शासनाला दिला होता आणि आज ठाण्यातल्या या 7,000च्या वर कुटुंबियांना जवळजवळ 8-9 हजार म्हणजे 40-50 हजार लोकांना याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. मी पुन्हा एकदा महायुती सरकारला याच्याबाबत त्यांना धन्यवाद देतो. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचं आढळून येते. वागळे इस्टेट येथील दालमिल नाका परिसरात शिधावाटप फ परिमंडळाचे उपनियंत्रक यांच्या पथकानं मंगळवारी गॅस टेम्पोवर मोठी कारवाई केली. या कारवाईत 19 किलो वजनाचे भरलेले 16 आणि रिकामे 49 सिलेंडर तसंच 6,50,000 किमतीचा मुद्देमाल पथकानं जप्त केलाय. ही कारवाई शिधावाटप फ परिमंडळाचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप फ परिमंडळाचे सहाय्यक नियंत्रक प्रदीप काळे यांच्या समवेत फिरत्या पथकानं केली आहे. फिरत्या पथकानं वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथील दालमिल नाका परिसरात अचानक छापा टाकला असता टेम्पोमध्ये अवैधरित्या व्यावसायिक वापराचे विविध तेल कंपनीचे गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत पथकानं 19 किलो वजनाचे भरलेले 16 आणि रिकामे 49 असे सिलेंडर तसंच टेम्पो याबाबतचे 6,50,672 किमतीचे मुद्देमाल पथकानं जप्त केलाय. संबंधित गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय. या कारवाईत फिरत्या पथकातील सहाय्यक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, शिधावाटप अधिकारी महेश कुसमुडे, शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव, गणेश हरणे, मनीष शास्त्री तसंच शिधावाटप कार्यालय क्रमांक 36 फ ठाणे या कार्यालयातील सहाय्यक शिधावाटप अधिकारी संदीप बागवे यांनी कारवाईत सहकार्य केलं.